तर नमस्कार मंडळी, मी साहिल तुमचे परत एकदा स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये। तर मी आत्ता आहे वर्लीला आणि वर्ली सेलिंग जी चालू केलेली आहे आणि आपल्याला एक अंडरग्राउंड रस्ता केला आहे वर्ली सेलिंगला जाण्यासाठी, तिथे बसण्यासाठी वगैरे, सायकलिंगसाठी वगैरे नवीन छोटंसं एक गार्डन टाईप केला आहे बसण्यासाठी लोकांना वगैरे। ते कसं काय आहे तुम्हाला मी दाखवतो आणि तुम्हाला घेऊन जातो आपल्या व्हिडिओमध्ये। माझ्यासोबत असणार आहे आपला मिलिंद भाऊ, हा इथला लोकलचाच आहे। मिलिंद भाऊ, कसं वाटतं तुम्हाला इकडे येऊन? वरीचं नूतनीकरण झालं, खूप चांगलं वाटतंय। लोकांसाठी जी गैरसोय झालेली होती ती आता पूर्ण झालेली आहे आणि ह्या नूतनीकरणाचा झाल्यामुळे लोकांना याचा खूप फायदा झालेला आहे। जॉगिंग ट्रॅक बनवलेले आहेत, जे अपघात होण्याची शक्यता आहे ती पण टाळली गेलेली आहे। आता आपण पाहतच आहोत की जे नूतनीकरण झालंय त्याच्यामध्ये किती परिवर्तन आलंय। 1928 साली जी चौपाटी आपली पूर्ण बनवलेली होती, म्हणजे अर्धवट जे काम चालू होतं की वेगवेगळ्या टप्प्यात आता पूर्ण झालेले आहे। रस्त्यांचे बांधकाम खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहे। आपण पाहतो जाऊ जेव्हा एकंदरीत साधारण पावसाळ्यानंतर लोकांची रहदारी खूप वाढणार आहे, त्यानंतरचा एक व्हिडिओ आपण काढावा ही माझी विनंती आहे तुम्हाला। ओके, धन्यवाद साहेब। आणि इकडे बघायला झालं तुम्ही, लोक सायकलिंगसाठी वगैरे येत आहेत, वॉकिंगसाठी वगैरे येत आहेत। खूप मस्त मस्त आता इथं झालंय आणि आता वर्लीमध्ये ना असं भरपूर सुधारणा झाल्यात ना। तुम्ही वर्लीमध्ये याल आणि तुम्हाला असं काय बघण्यासारखं नसेल असं काय होणार, मला ह्या साईडला घेऊन जातो। माझ्यासोबत आहेत आपले मिलिंद भाऊ गंगावणे आहेत, ते आपल्याला इकडे दाखवतात सगळं कसं काय आहे या एरियामध्ये। आपण त्यांच्यासोबत जाऊया, फिरूया, बघूया कसं काय आहे ते। भाई, हा समुद्राचा व्ह्यू बघाल ना, एक नंबर। तुम्हाला वरती चढून दाखवतो, बघाल ना व्ह्यू, एक नंबर व्ह्यू येतो इथून भाई। हा पूर्ण बँड्रा सेलिंगचा रस्ता आहे आणि त्याच्यावरतून आता हा समुद्राचा जो नजारा इथून दिसतो ना, एक नंबर पॉइंट झाला आहे। आणि हा समुद्राचा नजारा बघा। मिलिंद साहेब, तुम्ही अजून काय सांगाल तर वर्ली सेलिंगच्या वगैरे बद्दल थोडीफार आम्हाला माहिती देऊ शकता काही? की तुम्ही बोला 1928 मध्ये जी हा वर्ली सेलिंगचा जो पाया आहे तो उभारण्यात आला होता। तेव्हा सुरुवात झालेली ही वरळी डेअरीपासून ही वरळी कोयडापर्यंत एक कच्चं बांधकाम झालेलं होतं। माझ्या दगडी बांधकामाचा त्या सुरुवात केलेली होती की हा बदल घडले, लाद्यांचा वापर केला गेला, मोठ्या गोष्टीचे आपण बदल घडायचे। पाण्याचा जसा प्रवाह वाढत होता, सागराच्या लाटा वाढत होत्या, त्यांनी धोकादायक स्थिती निर्माण झाली, त्यासाठी चॅनल ब्लॉक टाकलेले जे त्रिकोण कृती असतात ते बदल करण्यात आले। हा बदलामध्ये सिलिंग हा प्रकार जो सागरी सेतू मार्ग आहे, सागरी सेतू मार्ग वरळी सिलिंग हा बनवला गेला। हा वरळीतून मांजराला हा जोडला गेला, तो पहिला टप्पा पूर्ण केला। त्याच्यानंतर लोकांच्या गैरसोयीला लक्षात ठेवून शासनाने म्हणजे भूमिगत समुद्री मार्ग हा तयार करण्यात आला। जो तयार केलेला मार्ग तो बांद्रा तसेच कुलाबा या दरम्यान जोडण्यात आलेला आहे। जसा गिरगाव चौपाटी आहे, निर्माण पॉईंट आहे, तिथून जो वाहतुकीचा टप्पा पूर्ण केलेला आहे, तिथून लोकांना अडथळा निर्माण न व्हावा त्यासाठी हा टप्पा तिथून पूर्ण केला। जेव्हा बांद्र्यातून येऊन सुरुवात होऊन वरळीतून सुरुवात होऊन तसंच हाजेली, महालक्ष्मी, PDP गार्डन, बरोबर, तिथून हे सोडण्यात आलेलं आहे। तिथून जे टप्पे चालू केले ते डायरेक्ट कुलाब्यापर्यंत, म्हणजे कुलाब्यापर्यंत न बोलता निर्माण पॉईंटपर्यंत हा निर्माण करण्यात आलेला आहे। तो टप्पा पूर्ण केलेला आहे। साहेब, माझ्या माहितीनुसार आता आपला जो भुयारी मार्ग जो केला आहे, तो भुयारी मार्ग मला वाटतं 11 मार्चच्या दरम्यान 2024च्या दरम्यान झाला होता। तो कधी तोच बरोबर 11 मार्चच्या दरम्यान झाला होता का? 24 मध्ये झाला होता की 25 मध्ये झाला होता? 2024ची तशी सुरुवात केलेली होती, त्याच्या निर्माण झालेला होता, पण काही अडथळ्यानुसार तो पूर्णतः शासनाने लोकांसाठी 11 मार्चला 2024 मला होतं सुरुवात केली होती। सुरुवात पूर्ण केली। सागराचा प्रवाह बघून, सागराच्या लाटांचा प्रवाह बघून, पाण्याचा गती बघून तो योग्य सक्सेसफुल होतो का नाही ते पूर्ण पाहण्याची कामगिरी केली गेली। त्यानंतर पूर्ण झाल्यानंतर लोकांसाठी तो ओपन झाला। 2024ला मला वाटतं 11 मार्चच्या दरम्यान चालू केला होता। इथला बघत असाल ना की व्ह्यू आहे ना, इथला एक नंबर येतो। असं मस्त वातावरण, एकदम थंड थंड वातावरण आहे आणि संध्याकाळच्या आलात ना तर तुम्हाला पूर्ण ह्या साईडला बघत असाल, मी दाखवतो व्हिडिओमध्ये। ह्या साईडला खूप मोठे मोठे सगळे टॉवर आहेत आणि ह्याची जेव्हा लाईट सुरू होती रात्री संध्याकाळी 7च्या नंतर ना, तेव्हा अजून नजारा खूप भारी वाटतो। आणि ह्या ज्या स्ट्रीट लाईट लावल्या आहेत रोडला, त्याचा तर अजूनच खूप भारी नजारा असतो इथं आल्यावरती। तुम्ही कधी संध्याकाळी या किंवा सकाळी या, दुपारी या, खूप मस्त मस्त व्ह्यू असतो इथं बघायला तुम्हाला भेटेल आल्यावरती। हा पूर्ण पट्टाचा पुढे गेला आहे, तुम्ही पूर्ण हा पट्टा पुढे जाऊ शकता आणि हा समुद्राचा नजारा बघायला असाल ना भाई, एक नंबर, फुल जन्नत मध्ये आल्यासारखं वाटतं।
कधीतरी तुम्ही नक्की या इथं भेट द्या. हा पट्टा आहे, 2 ब्रिजच्या खाली तुम्ही आलात पुढे पुढे सगळीकडे येऊ शकता. खूप म्हणजे खूप भारी वाटतं इकडे आल्यावरती. सगळं पब्लिक एकदम मस्त समुद्राचा आनंद घेण्यासाठी इथे जमा आहे. इकडे सायकलिंगसाठी वगैरे केलं आहे, सायकलिंग करू शकता तुम्ही. सायकलिंगसाठी ट्रॅक आहे. समोर तुम्हाला घेऊन जातो मी. बघा सायकलिंगसाठी हा ट्रॅक निर्माण केलेला आहे. हा जो तुम्हाला व्हाईट पट्टा मारलेला दिसतोय ना, तो खास सायकलिंगसाठी ट्रॅक निर्माण केलेला आहे इकडं. हे बघा असं नाही कट्टा वगैरे इकडं असं कट्टा वगैरे आहे. इथं कट्ट्यावर वगैरे येऊन तुम्ही बसू शकता. अजून खूप काही अजून तुम्हाला इथं डेव्हलपमेंट होताना बघायला भेटेल. अजून थोडं काहीतरी सुधारणा होईल. अजून खूप काही तुम्हाला ह्या साईडला बनवताना अजून थोड्या दिवसात काहीतरी बनेल. ह्या साईडलाही खूप मोठा पट्टा असा डायरेक्ट खूप मोठा पट्टा इकडे गेला आहे पुढपर्यंत. पण जेवढं होईल तेवढं तुम्हाला मी दाखवेन. ह्या साईडने बघा ना, ह्या साईडला वगैरे कट्टा वगैरे केला. पब्लिक वगैरे खूप आहे आणि आजोबा इकडे आलेत कुत्र्याला वगैरे घेऊन राऊंड मारण्यासाठी. आणि ह्या साईडला बसायला कट्टे वगैरे असे केलेत. तुम्ही कट्ट्यावर वगैरे येऊन बसू शकता. आणि ह्या साईडला पण समुद्राच्या बाजूला कट्टा आहे. आपले मिलिंद साहेब बसले आहेत आरामात. आणि असा इथं नजारा आहे ना, तुम्हाला दाखवतो. इथून बसलात ना की एक नंबर. आणि या समुद्राच्या काटा वगैरे असं बघायला भेटत. खूप मस्त वाटतं इथं आल्यावरती. संध्याकाळी या किंवा सकाळी या. सध्या पाऊस वगैरे चालू आहे. अजून थोडा पाऊस वगैरे गेला ना की खूप. संध्याकाळी तुम्हाला एक दिवशी मी घेऊन येईन. संध्याकाळचा नजारा कसा असतो 7च्या नंतर इकडे कसं काय ते दाखवेन मी तुम्हाला. मला समोरच दाखवतो मी. हा रोडच्या बाजूला कसं एकदम नजारा आहे. आणि हा समोर तुम्हाला जो काचेचा बंगला दिसतोय ना, मी झूम करून थोडा दाखवतो. हा निशा अंबानींचा बंगला आहे. हे ब्रिज बघायला भेटत नाही. हे ब्रिज सगळे असे फिरून 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 ते एकाच रोडला जॉईंट होतात. आणि मग तो रोड जातो सरळ बँड्रा सिलिंगला, पूर्ण तिकडे बाहेर जातो. पूर्ण वरली सिलिंग आहे आणि हा बाजूला पूर्ण समुद्र आहे. ही बस वगैरे तुम्हाला जाताना दिसत असेल. खूप खूप भारी. आणि तुम्हाला एकदम वर्लिंग सिलिंगच्या जवळ घेऊन जातो. आता इथं मी चालतो आणि एकदम मस्त असा थंड वारा सुटला आहे. आणि ह्या वाऱ्यातून चालायला एकदम खूप भारी वाटतंय. आता आपण बरोबर वर्ली सिलिंगच्या एकदम खूप खूप म्हणजे खूप जवळ आलो आहोत. आणि तुम्हाला मी दाखवतो पुढचा नजारा कसा आहे. आपल्याला अजून थोडं पुढे जायचं आहे. आता आपण सिलिंगच्या एकदम खूप म्हणजे खूप जवळ आलो आहोत. आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला वाटतं. मी थोडं झूम करून तुम्हाला दाखवतो. हा वर्ली सिलिंगचा पूर्ण ब्रिज आहे. आणि तुम्हाला बघा हा पूर्ण ब्रिज आहे ना, हा एकमेकाला जॉईंट झाला. हा खालनं एक ब्रिज चालला आहे, हा वरतून एक फिरून चालला आहे. आणि तो तिकडनं एक समोरून ब्रिज असा पुढे जाऊन त्या पूर्ण ब्रिजला एकच ब्रिज जॉईन होणार. इकडे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटत असेल जे फुटपाथ आहे त्याचं थोडंसं काम चालू आहे. आणि इकडे थोडं काम वगैरे चालू आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो. अजून काम होईल थोड्याच दिवसात. इकडचं काम पूर्ण होईल. आणि ह्या साईडला पण खूप सारे अजून पॉईंट बनवणार आहेत. आत्ता आपण बरोबर वर्ली सिलिंगचा जो मेन पॉईंट आहे तिथं आपण आलो आहोत. आणि तुम्हाला पूर्ण आपली सिलिंग बघायला भेटत असेल. मी तुम्हाला झूम करून दाखवतो आपल्या व्हिडिओमध्ये. हा पूर्ण ब्रिज गेला आहे. तो सरळ ब्रिज गेला आहे. तो वर्ली पासून तो बँड्रापर्यंत आहे. आणि हा एक ब्रिज इकडे आला आहे. या साईडला समोर आहे कोलीवाडा. सेतू पाहिला आहे. बरोबर. सेतू वरी ते बांद्रा दरम्यान बनवलेला गेला पहिला सेतू 2009 साली. हा नागरिकांसाठी ओपन म्हणजे खुला केलेला आहे. 2009ला बांधण्यात आला होता. हा 2009च्या दरम्यान हा सेतू नागरिकांसाठी खुला केला. हा समोरचा जो आपल्याला दिसतोय ब्रिज तो 2009 साली बांधण्यात आला होता. आपल्याला मिलिंद साहेब माहिती देतात थोडीफार. त्यांना जेवढी संपूर्ण माहिती नाही, पण जेवढी साधारण माहिती ते आपल्याला सांगतायत. तर आता आपल्या व्हिडिओचा करूया आपण एंड. मला जेवढी फार माहिती भेटली तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या व्हिडिओमध्ये खूप सारे काही दाखवण्याचा प्रयत्न केला. आता आपण करूया आपल्या व्हिडिओचा एंड. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.